आजकालच्या महाराष्ट्र सरकारला वाटतंय की नाती काय अशीच पळतात हो. 1500 रुपये दिले की नवीन बहिणी. हा या भाऊ बहिणीच्या नात्याचा अपमान आहे. आज संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये सभा करताना खरंच मनापासून आनंद होतो, कारण का सभेला विजयदादांचे पाय लागलेत हे आमच्यासाठी एक खूप महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे. पवार कुटुंब आणि मोहिते पाटील कुटुंबाचे 5 दशकाचे ऋणानं बंद आहेत आणि महाराष्ट्राच्या मायबाप जनतेला मी खरंच किती नतमस्तक होऊन आभार मानले तरी कमीच आहे. कारण संघर्षाच्या काळात आपण अडचणीत असतो जेव्हा जो माणूस आपल्याबरोबर उभा राहतो ना तोच खरा आपला असतो. एरवी सगळेच पोचतात सगळीकडे, पण जेव्हा संघर्षाची वेळ येते तेव्हा विजयदादा तुम्ही ज्या पद्धतीने आदरणीय पवार साहेबांबरोबर उभं राहिला याबद्दल मी तुमचे मनापासून तुमच्या आणि तुमच्या सगळ्या कुटुंबाचे मनपूर्वक आभार मानते. खरं तर आज 1 वर्षापूर्वी अनेक घटना झाल्या. आज मी आणि अमोलदादा हसत बसतो आता, पण 1 वर्षापूर्वी आम्ही दोघं कशातून गेलो हे आम्हाला दोघांना माहिती. पक्षात कोण राहतंय नाही राहतं हा तर प्रश्न सोडाच. ना पक्ष होता न चिन्ह होतं, लढायचं फक्त नक्की होतं. आणि अमोलदादा मी म्हणायचो काय करूया, कशावर लढूया. अमोलदादा म्हणायचे मी असं करतो, चिन्ह नाही मिळालं तर मी कपबशीवर लढतो. म्हणलं तुम्हाला कपबशीवर मला मी काय घेऊ. मग ते म्हणायचं तुम्ही असं करा, तुम्ही ट्रॅक्टर घ्या. म्हणजे ट्रॅक्टर घेऊ. ते म्हणले ट्रॅक्टर नाही मिळाला तर ऊस घ्या, ऊस नाही मिळाला तर दुसरं काय कपबशी ट्राय करू, पण काहीतरी करायचं. आणि रोज चिन्हावरनं मी आणि अमोलदादा चिन्हावर यायचं की तुम्हाला कुठलं चिन्ह मिळेल आम्हाला. कारण का ते पक्ष घेऊन गेले होते, ते चिन्ह घेऊन गेले होते, ते आमदार घेऊन, सोसायटी, ग्रामपंचायत, साखर कारखाना, सगळं हम लोक फकीर इथे. अजून काही राहिलंच नव्हतं जायचं. त्याच्यामुळे काय काळजी नव्हती इलेक्शनमध्ये. ह्याच्याहून खाली काय होऊ शकतं, तर काहीच होऊ शकत नाही. आणि बारामती आणि शिरूरला एक वेगळी गंमत आहे. मी जसा माढा ह्याच्यात आदरणीय पवारसाहेब आणि विजयदादांची घट्ट प्रेम, मैत्री आणि सगळ्यात महत्त्वाचा विश्वास आहे. त्याचबरोबर विजयदादांना हा मतदारसंघ म्हणजे घर, गाव, वाडी, वस्ती, नाती, गोती जशी त्यांनी माहिती आहे तर नुसती माहिती नाही सांभाळली आहेत. आणि आत्ता नाही 5 दशकं सांभाळली आहेत स्वतः त्यांनी. त्यामुळे एक वेगळं नातं असतं. काही लोकांना वाटतं की काही लोकांना आजकाल महाराष्ट्रात गल्लत करतात, त्यांना नाती आणि व्यवसाय ह्याच्यातला फरकच कळत नाही. नातं हे प्रेमाने आणि विश्वासाने जपलं जातं. व्यवहार हा फक्त पैशाने होतो. नात्यामध्ये पैसे नसतात आणि व्यवहारामध्ये नातं नसतं. तर म्हणूनच व्यवसाय चालतो. कारण का व्यवसायात प्रेम आणलं तर मग झालं कल्याण, आणि नात्यामध्ये पैसे आणले तरी अडचण. त्यामुळे आजकालच्या महाराष्ट्र सरकारला वाटतंय की नाती काय अशीच पळतात हो. 1500 रुपये दिले की नवीन बहिणी. हा या भाऊ बहिणीच्या नात्याचा अपमान आहे. कुठलीही बहीण ही का पैशाने जोडली जात नाही, ती प्रेमाने आणि विश्वासाने जोडली जाते. त्यामुळे आज नंतर या राज्यातल्या प्रत्येक नेत्याला मी विनम्र विनंती करते, विनम्र, की आमच्या बहीण भावाच्या नात्याचा अपमान करू नका. जेव्हा अडचण येते तेव्हा बहीण कधी माहेरी पदर पसरून जात नाही. ती स्वतःच्या सासरचं जे काय असेल ते वाचवते आणि नवऱ्याला म्हणते तेवढं बाबा माझ्या माहेरी पाठवून दे मला, आज माझं माहेर अडचणीत आहे. करतात की नाही बहिणी अशा. कधी माहेर कुणाचाच अडचणीत येऊ नये बाई, पण त्या महिलेचा जीव आणि त्या बहिणीचा जीव त्या माहेरात आयुष्यभर अडकलेला असतो. कारण का ती प्रेमाची नाती असतात, त्याच्यात व्यवहार नसतो. आणि यांचा गैरसमज झालाय की 1500 दिले म्हणून या राज्यातल्या महिला त्यांच्याबरोबर उभ्या राहतील. आम्ही बहिणी 1500 रुपयाला बिकाव नाही आहोत. आम्ही स्वाभिमानी मुली आहोत. कष्ट करू, स्वतःच्या पायावर उभं राहू, पण भावाला साथ देऊ. भावाला कधी आम्ही
रस्त्यावर किंवा माहेरला, कधी रस्त्यावर सोडू देणार नाही. आणि आमच्यामुळे माहेरी अडचण होईल असंही कधी वागणार नाही. हा एक बाजू झाला. दुसरी आता त्यांची खरी बाजू आज बाहेर आली. आज माझ्याकडे तो तुमच्याकडे व्हिडिओ आहे का हो? जरा लावा ना, आपण माईकवर ऐकू. काय काय लोक बोलतात. म्हणजे खरंच रामकृष्ण हरिबाई आपलं तर पांडुरंग, म्हणजे मी तर हिंमतच करणार नाही असं बोलायची, कारण काही आपले संस्कार नाहीत. हे जय श्रीराम म्हणतात, मी कधीच जय श्रीराम म्हणत नाही. मी मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणते, कारण भगवान रावाने नेहमी मर्यादाच ठेवून सगळी नाती जपलेली आहे. ह्यांच्यासाठी तो चुनावी जुमला होता, आमच्यासाठी ती आस्था आहे. जेव्हा मी रामकृष्ण हरी म्हणते तेव्हा रामकृष्ण हरी आणि माझा हरी, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. 1 मिनिट तुम्ही आमच्या हरीचं नाव घेतलं ना तरी देव पावला. तो काही म्हणत नाही, सगळं सोडून इथे बसा. आणि पांडुरंग हा एकच देव आहे जो म्हणतो माझ्याकडे आला नाही तरी चालेल, चांगली सेवा करा, मी तुम्हाला दर्शन द्यायला येईन, तुम्ही माझ्याकडे यायची गरज नाही. कोण म्हणतं असं मला सांगा. आणि संतांची पावनभूमी आहे, संस्कारी आहे. आणि यातले कर्तृत्वान सत्तेत असलेले भाऊ, त्यांचे भाषणं तुम्ही ऐकली तर रामकृष्ण हरी बाबा. एक भाऊ म्हणतो, आलं का व्हिडिओ? आलं का? हा थांबा थांबा, हे ऐका. हे चमत्कारिक आहेत बाई. जर 1500 रुपये आज मिळाले आणि उद्या तुमचा भाऊ म्हणून जर सरकारला विनंती केली की हे 3000 रुपये, हे 1500 रुपयाचे 3000 झाले पाहिजे, हे कधी म्हणू शकतो आपण? जेव्हा भर भरून त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या. ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे, ते 1500 रुपये खात्यात वापस घेऊन घेईन. ऐकलं का काय बोलला बाबा? की 1500 रुपये वापस घेईन. ओवाळणी मी बोलू पण शकत नाही ह्याच्यावर. म्हणजे अहो काय संस्कार झाले. तुम्ही विचार करा, माहेर जेव्हा आपण सोडून सासरी जातो तेव्हा घरी आमच्या बहिणीला नीट बघा, हे सासरपर्यंत सोडणारा तो भाऊ असतो. आणि तोच भाऊ जर बहिणीला धमकी देणार असेल की बघा मत नाही दिला ना तर परत घ्यायची ताकद माझ्यात आहे, मग आम्ही बहिणी परवडल्या. काय नको, भावानी प्रेम दिलं एवढ्यावरच आम्ही खुश असतो. नको बाबा तुझे 1500 रुपये. आणि बहिणींची ताकद, हे 1500 रुपये परत घेणाऱ्याला भावाला मला खूप आदरपूर्वक प्रेमाने सांगायचंय की ह्या महाराष्ट्रातली लेक, माझी बोलत नाही मी, महाराष्ट्रातल्या प्रत्येक लेकीबद्दल बोलते. तिला जर धमकी अशी दिली ना की 1500 रुपये परत घेऊन तू घेऊनच दाखवतो, बघते तुझा काय कार्यक्रम करतो, नाही चलेगा. हा सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये गलिच्छ राजकारण जे सुरू केलं बंद केलं पाहिजे. हे सरकार बदललं का पाहिजे तर या घाणेरड्या गलिच्छ राजकारणासाठी बदल पाहिजे. तुम्ही 1500 रुपये आम्हाला देताय काय स्वतःच्या खिशातले देत नाहीत. आम्ही टॅक्स भरतो, मी टॅक्स भरते, तुम्ही सगळे टॅक्स भरता. आता कोणीतरी पत्रकार म्हणेल अरे शेतकऱ्याला तर टॅक्स माफी आहे. हो, टॅक्स माफी नाही आहे शेतकऱ्याला. तो युरियावर टॅक्स भरतो, तो ट्रॅक्टरवर टॅक्स भरतो. ज्या ज्या वस्तू तुम्ही शेतीसाठी विकत घेता प्रत्येकावर जीएसटी आहे, तो जीएसटी भरता. त्या जीएसटीच्या पैशातून ही स्कीम केली. त्या स्कीम मधून बहिणींना 1500 रुपये प्रत्येक महिन्याला, बरोबर मतदानाच्या आधी. खरं तर आम्ही सगळ्या बहिणींनी ना त्या लोकसभेला आभार मानले पाहिजेत. बहिणींची आठवण कधी झाली? लोकसभा झाल्यानंतर. इतके दिवस सरकार होतं का नाही हो बहिणी आठवल्या ना, मग झटका बसला. ते हे म्हणतात झटका बसल्यावर, मी म्हणत नाही. पण हे झाल्यावर आणखीन एक ग्रस्त काहीतरी बोलले, 2 का 3 बोलले. हा काय बोलले ते? महेश शिंदे काय म्हणाले? म्हणजे महेश शिंदे म्हणतायत की डिसेंबर नंतर पैसेच मिळणार नाहीत. आणि हे श्री रवी राणा म्हणतायत की जर मतदान केलं नाही तर मी हिसकावून घेईन पैसे परत. तर कुठली संस्कृती हो आहे का महेश शिंदे? तुला काय पाहिजे म्हणलं? आम्हाला 1500ची गरज नाही. म्हणलं तुझ्या घरच्यांनी ऍप्लिकेशन केलंय का? म्हणला केलंय. मला नाव सांगते, पहिलं डिलीट करतो.
म्हणलं असं कसं करायला येईल, सगळ्यांनाच मिळणार आहे, मला बी मिळणार आहे. तसं नाही. आत्ता दिलंय डिसेंबर मध्ये स्क्रुटिनी कमिटीची बैठक आहे. खत्री साहेब, स्क्रुटिनी इलेक्शनच्या नंतर आहे, कोण पात्र कोण अपात्र. तुम्हाला तुमचा आमदार माहितीये, गावातल्या कोपऱ्या कोपऱ्यातल्या माणसाला ओळखणारा आमदार आहे. या इलेक्शनला पुढं पुढं पाळणाऱ्यांची यादी काढा, आपण त्यांचा कार्यक्रम डिसेंबर मध्ये करू, हा शब्द तुम्हाला देतो. बघा, अशा लोकांना महाराष्ट्राची सत्ता आपण हातात देणार आहोत. त्यामुळे मला काय फार काळजी वाटत नाही. जेव्हा योजना आली तेव्हा पत्रकार आम्हाला विचारायचे, आता काय होणार, आता काय होणार. मी वाटच बघत होते, कारण का खोटं फार दिवस लपून येत नाही, ते बाहेर येतं. ओठात, पोटातलं ओठात कधीतरी येतच, ते आलंय. त्याच्यामुळे आणि एकतर जेव्हा मी सांगू ना, आपण जेव्हा एखाद्याला मदत करतो ना, ती काय कपाळावर लिहून गावभर सांगायची नसते. जर तुम्ही तुमच्या बहिणीला कुणालाही जर मदत केली ना, तर ती न बोलता करायची असते. त्याला दिलदार नेता म्हणतात. की महाराष्ट्राचं राजकारण हे नात्यांचा खेळ बनून बसलंय, आणि या नात्यांना खेळ मी होऊ देणार नाही. त्यामुळे त्यांनी काही करू दे, त्यांनी कितीही काही खोटं नाटं बोलू दे, त्यांना काय फरक पडत नाही. कारण माझ्या